सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने महारेल कंपनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी आसरा रेल्वे पुलाच्या कामासाठी 2 घरांचे पाडकाम केले, परंतु हे पाडकाम पुरेसे नाही। महापालिकेच्या नगररचना विभागाने या ठिकाणी आणखीन जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, त्याशिवाय पुलाच्या कामाला सुरुवात होणार नाही असे महारेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। आसरा चौकाने रेल्वे पुलावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होते, यावर पर्याय म्हणून नव्या पुलाचे काम 2 वर्षांपूर्वी सुरू झाले, मात्र या कामाला गती आलेली नाही। आमदार सुभाष देशमुख यांनी मागील आठवड्यात महापालिका आणि महारेल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। या बैठकीत मनपाकडून या भागातील अतिक्रमण काढणे, आवश्यक ती जागा उपलब्ध करून दिली नसल्याने कामाला सुरुवात झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार अतिक्रमण विरोधी विभागाने मागील 10 दिवसात या ठिकाणी 2 वेळा जेसीबी लावून घराच्या भिंतीचे पाडकाम केले, मात्र काँक्रीटच्या भिंती पाडण्यासाठी ब्रेकर उपलब्ध नसल्याने काम अर्धवट थांबले। दरम्यान महारेल कंपनीने नवा मुद्दा उपस्थित केला आहे। आसरा चौकातील नवा रेल्वे पूल 4.5 मीटर लांब तर 7.5 मीटर रुंद आहे। त्यानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने जुन्या पुलापासून डीमार्टकडे जाताना उजव्या बाजूला 8.5 ते 8 मीटर लांबीचे मार्किंग करून पाडकामाची कारवाई हाती घेतली आहे, मात्र हे मार्किंग पुरेसे नाही। पुलाच्या कामावेळी राईट ऑफ वे आणि रहदारीचे अंतर राखण्यासाठी आणखी रस्ता आवश्यक असल्याचा मुद्दा महारेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। महारेल कंपनीचे अधिकारी गुरुवारी या संदर्भातील पत्र मनपा आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्याकडे देणार आहेत।